परतीच्या पावसाचा फटका महाराष्ट्रातील अनेक भागांना बसतोय। आपण जर बघितलं तर काल रात्री मुंबईमध्ये पावसानं धुवाधार बॅटिंग केली होती। त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी हा परतीचा पाऊस बरसत आहे। आता पुढचे काही दिवस कशा प्रकारे परिस्थिती असणार आहे, हवामान विभागाने काय अलर्ट दिलेले आहेत, काय अंदाज वर्तवलेले आहेत, कुठल्या भागात मुसळधार पाऊस पडणार आहे, हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। सगळ्यात पहिल्यांदा आजची परिस्थिती, आजची पावसाची सिच्युएशन सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। इकडे जर आपण बघितलं तर हा महाराष्ट्राचा भाग आहे आणि या साइडला अरबी समुद्राच्या इकडे एक डीप डिप्रेशन तयार झालं होतं, सक्रिय झालं होतं, ज्याचा परिणाम म्हणून काल आपल्याकडे मोठ्या प्रमाणात मुंबई असेल किंवा घाट परिसर असेल या ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला पाहायला मिळाला। आता हे डीप डिप्रेशन कमी होत आहे आणि यानंतर त्याची तीव्रता कमी होत आहे। त्याचाच परिणाम म्हणून पुढचे काही दिवस महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। आपण जर बघितलं तर घाट परिसर असेल किंवा विदर्भ असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण असल्यामुळे पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे। पुढे आपण मॅप वाईज पाहणार आहोत हवामान विभागाने कशा प्रकारे अलर्ट दिलेले आहेत, काय अंदाज वर्तवलेले आहेत। आपण मॅप वाईज बघितलं तर आपल्याला कळेल की फक्त लातूर आणि धाराशिव सोडलं तर बाकी सगळ्या ठिकाणी आजच्या दिवसाला हवामान विभागाने येलो अलर्ट दिला होता। म्हणजेच इथे या सगळ्या भागांमध्ये जोरदार पाऊस पडेल, चांगला पाऊस होईल असा अंदाज वर्तवला होता। त्याप्रमाणे तुमच्या भागामध्ये तसा पाऊस बरसला का हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। 12 तारखेचा जर आपण अंदाज बघितला, म्हणजेच उद्याच्या दिवसाचा अंदाज बघितला, उद्या दसरा आहे, दसरा मेळावे बऱ्याच ठिकाणी होणार आहेत आणि इकडे जर आपण बघितलं तर पुणे, सातारा, कोकणाचा सगळा परिसर जर आपण बघितला तर तिथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। म्हणजेच तिथे जोरदार पाऊस होणार आहे। याचबरोबर उत्तर महाराष्ट्र असेल किंवा मराठवाड्याचा अर्धा भाग असेल तिथे सुद्धा येलो अलर्ट आहे। विदर्भामध्ये जर आपण बघितलं तर फक्त नागपूर, चंद्रपूर आणि गोंदिया, गडचिरोली जर सोडलं तर बाकी सगळ्याच ठिकाणी विदर्भामध्ये येलो अलर्ट आहे। बाकी धाराशिव, लातूर, सोलापूर, सांगली आणि त्याचबरोबर नांदेड असेल, परभणी असेल या सगळ्या जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे। म्हणजेच या ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी बरसतील। पुढे आपण बघणार आहोत 13 आणि 14 तारखेचा काय अंदाज असणार आहे। 13 आणि 14 तारखेला आपण बघितलं तर पावसाची तीव्रता कमी होणार आहे, पावसाचा जोर कमी होणार असल्याचं ओसरल्याचं आपल्याला इकडे दिसतंय। फक्त कोकणामध्ये त्याचबरोबर पुणे, साताऱ्यामध्ये पाऊस तसाच असणार आहे, येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। पण विदर्भ असेल किंवा मराठवाड्याचा सगळा भाग जर आपण बघितला तर इथे ग्रीन अलर्ट आहे, म्हणजेच इथे हलक्या पावसाच्या सरी बरसणार आहेत। 14 तारखेला सुद्धा जर आपण बघितलं तर सगळीकडेच ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे, सगळीकडेच हलक्या पाऊस असणार आहे, कुठेच 14 तारखेला धोका नसणार आहे। एकूणच आधी सुद्धा जसं मी सांगितलं होतं 10 तारखेनंतर 10 ऑक्टोबर नंतर हा परतीच्या पावसाचा फटका महाराष्ट्रातील अनेक भागांना पडू शकतो आणि 14 तारखेनंतर पुन्हा एकदा हा पावसाचा जोर जो आहे तो कमी होणार आहे। परतीच्या पावसाचा दुसरा टप्पा हा होता, तिसरा टप्पा पुन्हा चालू आहे आणि पुन्हा याचा फटका महाराष्ट्रातील अनेक भागांना पडेल। आपण जर बघितलं तर हळूहळू महाराष्ट्रातील अनेक भागांमधून पाऊस जो आहे तो माघारी फिरत आहे। विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल यातील बऱ्याच जिल्ह्यांमधून पाऊस परतीचा प्रवास सुरू करत आहे, पण याच परतीच्या प्रवासाचा फटका काही भागांना पडत आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून काही ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळत आहे। 2 ते 3 दिवसांचा हा अंदाज होता। आपल्याला असंच दिसतं की उद्या असेल किंवा परवा असेल पावसाचा जोर तसाच असणार आहे, पण 14 तारखेनंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर कमी होणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलेलं आहे। तुमच्या भागामध्ये आता सध्या काय वातावरण आहे, तिथे कशा प्रकारे परिस्थिती आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका। मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।